पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आता ऍक्शन मोडवरती आली आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेची पोईसरमध्ये छापेमारी पाहायला मिळतेय। दादर पाठोपाठ आता पोईसरमधील टोरेस कार्यालयावरही छापा टाकण्यात आलाय। मुंबईतील सर्वात मोठा घोटाळा आहे, त्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। तर दादर पाठोपाठ आता पोईसरमध्ये देखील टोरेस कार्यालयावरती छापा टाकण्यात आलाय, काय माहिती आहे मल्लिकार्जुन? नक्कीच आता दादरचा पाठोपाठ आता कांदिवलीमध्ये मधील देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून धाड टाकण्यात आले आहे, ज्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार जे झालेला आहे यामध्ये जे 3 आरोपी आहेत यांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र पोलीस कोठडी यांना 18 तारीख पण देखील देण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये किती गैरव्यवहार झालेले याच्या देखील आता चौकशी आर्थिक गुन्ह्याकडून करण्यात येते। मात्र आता दहिसर मिरर रोड असो किंवा मग कांदिवली या तिन्ही असे तीन ठिकाणी हा आर्थिक गुन्ह्याची धाड टाकण्यात आली, ज्यामध्ये पूर्णपणे आता चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे। धन्यवाद मल्लिकार्जुन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।